शिरोळ बंधाऱ्यावर मासे मृत्यू गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलिसांचे पाटबंधारे विभागाच्या फिर्यादीनंतर कारवाईचे आश्वासन. पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे शिरोळ बंधाऱ्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 15 दिवसात ही दुसरी घटना असून यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने शिरोळ पोलिसांकडे केली आहे. कोल्हापूर व इचलकरंजी परिसरातील काही प्रक्रिया उद्योगांकडून प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होऊन जलीय जीवसृष्टी धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी मृत मासे घेऊन थेट शिरोळ पोलीस ठाण्यात धडक देत लेखी फिर्याद सादर केली. मात्र पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करण्यास नकार देत संबंधित नदीवरील अधिकार असलेल्या पाटबंधारे विभागाकडून फिर्याद घेण्याची भूमिका घेतली. पाटबंधारे विभागाने तक्रार दिल्यास पुढील तपास करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रदूषणाविरोधात प्रांत कार्यालयात 2 वेळा बैठका होऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज मासे मरत आहेत, उद्या माणसांवरही ही वेळ येऊ शकते असा इशारा देत नागरिकांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले. मच्छीमारांचे उदरनिर्वाह संकटात व या घटनेचा सर्वाधिक फटका शिरोळ परिसरातील सुमारे 80 मच्छीमार कुटुंबांना बसला आहे. या कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून असून सततच्या मासे मृत्यूमुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करून द्यावी अशी मागणी दौलत मच्छीमार संघटनेचे सुभाष कोळी यांनी केली. यावेळी राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, एकनाथ माने, शशिकांत काळे, मंगेश नलवडे, राजू केंगार, राजू गावडे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शिरोळ. 15 दिवसात पंचगंगा नदीमध्ये दुसऱ्यांदा आज आमच्या शिरोळ बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला आहे. गेल्या 15 दिवसात आमच्या तालुक्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाच्या विषयात प्रशासनाच्या स्तरावर बैठकांचा जोर सुरू आहे. पण तरीही प्रदूषणामध्ये कुठेही कमी नाही याचा हा आजचा पुरावाच आहे. कारण प्रदूषण करणारे घटक आजही ते आपलं प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये सोडायला लागल्यात. त्याच्यामुळंच हे मृत माशांचा खच तिथं पडायला लागलेला आहे. आज शिरोळ पोलीस स्टेशनला आम्ही या मृत माशांना जबाबदार असणाऱ्या घटकांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर आमची कायदेशीर फिर्याद घ्यावी आणि जबाबदार घटकावर कोर्टामार्फत कारवाई व्हावी या दृष्टीने आम्ही आत्ता पत्र द्यायला PI साहेबांना भेटलेलं आहे. आम्ही तसं आत्ता विनंती त्यांना अर्ज करून केलेला आहे. पोलिसांना आम्ही आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे की पाटबंधारे खात्याकडे या नदीची मालकी आहे आणि पाटबंधारे खात्याच्या मालकी असणाऱ्या नदीमध्ये हे प्रदूषण करणारे घटक पाणी सोडून या मृत माशांना जबाबदारीत भविष्यामध्ये माणसं मारायला सुद्धा ह्या पाण्यामुळे सुरुवात होणार आहे. आणि प्रदूषण मंडळानं ह्या पाटबंधारे विभागानं सुद्धा शिरोळ पोलीस स्टेशनला येऊन ह्या प्रदूषण करणाऱ्या घटकांच्यावर फौजदारी द्यावी अशी आमची या निमित्तानं त्यांच्याकडे सुद्धा मागणी आहे. पोलिसांना पण असं निवेदन दिलेलं आहे आम्ही. पोलीस आता त्यांच्याकडं आता विचारणा करून पाटबंधारीची सुद्धा फिर्याद घेणार आहे.